त्यानंतर खरं तर 190 विधानसभा माजी आमदार, शिवसेनेचे एक यशस्वी माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मनोहर भोईर साहेबांकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी मात्र या ठिकाणी आलेली आहे, ज्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा उद्घाटन सोहळा मात्र संपन्न झाला. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज म्हणून जी सायकल ठेवली आहे भाई हिमांशु अशोक माळे यांच्याकडून ते दिली गेली आहे सायकल. आज कोण जाणार स्कूटीवर स्वार होऊन, कोण जाणार सायकलवर स्वार होऊन, हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचंही अगदी हिमांशु दादाचं मनस्वी आभार व्यक्त केले जाईल. आणि खरं तरी सातत्याने जो 3 दिवस आपण आवाज ऐकता, उज्ज्वला साऊंड सिस्टीम, गेले 3 दिवस आपण आवाज ऐकतो, अगदी कमीत कमी बजेटमध्ये खर्चामध्ये आज तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. उज्ज्वला साऊंड सिस्टीम आणि मनोप डेकोरेटर्स त्यांचंही अगदी मनापासून मी आभार व्यक्त करीत आहे समसंयोजकाच्या वतीने. त्याच्यानंतर गेले 3 दिवस स्पर्धा ज्या ठिकाणी खेळले जातोय, या मैदानाचे बालक नंदुशेठ भोईर साहेबांचं, नंदकुमार भोईर साहेबांचं अगदी मनापासून आभार व्यक्त केले जाईल. कारण तुम्ही आम्हाला मैदान दिलं त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करीत आहे. पुन्हा एकदा सर्व दातृत्वांचे अगदी मनापासून आभार. गौरी अँड धनश्री प्रिंटिंग प्रेसचे प्रोप्रायटर अचल शिंदे यांच्याकडून LED स्क्रीन मात्र दिली आहे गेली 3 दिवस, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त केले जाईल. त्यानंतर चांदीच्या मूर्त्यावर संपूर्ण पट्टा पाहायला मिळतोय ना, संपूर्ण बॅनरचा, तो ज्यांच्या माध्यमातून दिला गेला आहे भाई संदेशी पाटील यांच्याकडून मध्ये दिला गेला आहे, त्यांचे अगदी मनापासून कौतुक आभार. त्याच्यानंतर गेली 3 दिवस पाण्याची व्यवस्था केली आहे असे सन्माननीय वासुदेव माळे साहेबांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यांच्या माध्यमातून ती पाण्याची मात्र सोय केली आहे, त्यांचाही अगदी मनापासून मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करीत आहे. चला आता लगेचच मात्र सामन्यास सुरुवात केली जाईल. चला, एका बाजूला आमचे क्वालिफाईंग पंच बडीशजी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रितेश पाटील आणि मनीष माली आणि अमित म्हात्रे, या त्रिमूर्ती पंचांचं मनस्वी वेलकम. ओल्या आपण मॅच करू. सर बोरी संघाचा 12वा प्लेयर स्पीट, या बोरी संघाचा 12वा प्लेयर आपण यायचा आहे. 11वा या 11वा. थांबा 12वा येऊ दे, 11वा प्लेयर्स बोरी संघाचा. हा 4 ओव्हरची मॅच आहे. येस, 4 गोलंदाज 4 ओव्हरची मॅच खेळले जाईल. चला प्लीज, चेंडू पहिला फेकण्याआधी मात्र या पण यायचं आहे. बोरी संघाचा 11वा जर गेम ऑन पण करायचा आहे. याच पंचांचा ग्रीन सिग्नल भी उलटी गिनती सुरू. 5 4 3 2 1 स्टार्ट. चला, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला बोरी, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मोरा संघ पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. 4 ओव्हरची मॅच खेळली जाईल. सलामीला पाहतो आपण एका बाजूला सौरभ, दुसऱ्या बाजूला संदेश आणि बॉलर योगेश. आता संदेश मध्ये काय देणार. 4 ओव्हरची मॅच खेळली जातोय. पहिलाच बॉल फेकला जाईल. राव द विकेट. समोर मात्र आहे उजवताचा फलंदाज. गेम ऑन. पहिलाच बॉल. क्या बात, एवढ्या ऑन साइड खेळू काढलाय. चेंडू मात्र जातोय. पहिला चेंडू आला मात्र हा चौकार. 4 धावांनी मात्र श्री गणेशाला सुरुवात केली गेली. अच्छे काळ्याचे आज तेजी असेल समालोचकांची, साऊंड सिस्टीमची, LED वाल्यांची, कॅमेरामॅनची. कारण आज मात्र काल्याचे कीर्तन पाटील सर तेजी असेल सर्वांचीच, यातील मात्र शंकाच नाही. मात्र सौरभने पहिल्याच श्री गणेशाला सुरुवात केली गेली. आज सुंदर दिवस, अक्षय तृतीयाचा दिवस मात्र आहे आणि मल्हारी मार्तंड तोच शंकराचा अवतार, जेजुरीचा खंडोबा. यावेळी क्या बात आहे. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅकला गेला, बॅक साईडला पण डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेकला मात्र
योगेशने खराब चेंडू फेकला, चौकार आला. त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. भुरी आणि मोरे मॅच एन्जॉय करतोय. आपण स्क्रीनवर पाहतोय मॅच अतिशय सुंदर ब्लू पिच. प्रशांत माळी सरांची पिच आखली गेली मात्र ही सातत्याने 3 दिवस त्यांचं देखील बोलाचं सहकार्य या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमच्या अतिथी कक्षामध्ये सर्व मान्यवरांचं अगदी मनस्वी स्वागत आहे. स्वर्गीय हरेश यांच्या स्मरणार्थ यावेळेस लेगस्टंपच्या दिशेने मात्र चेंडू फेकला जातो. यास इट इज अ वाईड बॉल. पंचांचा आबंध धावेचा इशारा आणि मात्र एक अतिरिक्त रन्स मिळणार. धावसंख्या 4 आणि 1 5 आणि मात्र 4 आणि 1 5. चौकार डॉट आणि मात्र खराब चेंडू. योगेश क्या बात यार केला होता चेंडू. धोक्याची घंटा झाली असती. अपील केली होती. काय सुंदर झप देखील मारला होता. कारण मॅट आहे पहिल्या दिवसापासून प्रत्येकजण चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. सुंदर प्रयत्न केला होता मात्र यावेळेस पंच बॅट की बाईच. यस लेग बाईच. थँक्यू. पंचांचं बद्दल सांगायचं म्हणजे घारीसारखी नजर आणि मोरासारखे कान. अगदी जवळून क्रिकेट कोण पाहत असेल तर मात्र पंच. योगेश यावेळी लेगस्टंपच्या बाहेरचा यस 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 पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचाने हेरला सांगितला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अतिरिक्त रन्स मात्र यावेळी पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आहे 6. नेक्स्ट मॅच उलवे नावपड आणि मोठी जुई तयात राहायचं आहे. पुन्हा एकदा पंचांचा आबंतर धाब्याचा इशारा. एका बाजू नेक्स्ट मॅच असणार जे हनुमान नावपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट निधी इलेव्हन मोठी जुई. आपण प्लीज आपण टॉस करायचं आहे. हे इनिंग्स झाल्यानंतर जर आपण इथे असाल तर रिपोर्टिंग प्लीज करायची आहे. या प्रस्पत्र आयोजकांच्या वतीने भाई सुशांत तांडेल आणि सर्व आयोजकांच्या वतीने आपणासमध्ये विनंती आहे. क्या बात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाते मैदानाच्या बाहेर. आला मात्र हा देखील सुंदर चौकार. जवळजवळ 4 चेंडू फेकले गेले. 4 मध्ये तब्बल 12 धावसंख्या आल्या. पहिल्या षटकामध्ये पॉवर. क्या बात आहे. या पुन्हा एकदा त्याच ठिकाणी ऍक्टिव्ह एक्स्ट्रा कव्हर दिशेने चेंडू पाठवला बाउंड्रीच्या बाहेर. इथे पंचांचा इशारा आला मात्र चौकार. 12 आणि 4 मात्र 16. त्यानंतर श्रीधरजी माळी साहेबांना विनंती करतोय. बालेगाव अध्यक्ष या पण यायचं आहे. त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रजी माळी साहेबांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. या पण यायचं आहे. त्यानंतर नगरसेवक मंगेशी कासारे साहेबांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. आणि सागरचे पाटील नगरसेवक या पण यायचं आहे. आपण व्हीआयपी डायसमध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. या आपणास आयोजकांच्या वतीने अगदी नम्रतेची विनंती आहे. धावसंख्या मात्र 20. सव्वीस. भगवानजी पाटील साहेबांना विनंती करतो. आपण स्टेजवर यायचं आहे. भगवानजी पाटील या पण यायचं आहे. भगवानजी पाटील साहेबांना विनंती करतो. या पण यायचं आहे. ज्यांच्या पेस नवीन गोलंदाज पाहतो आपण अबीरचा पहिलाच बॉल. समोर मात्र आहे सलामी फलंदाज. क्या बात. यावेळेस हेलिकॉप्टर लुक दिला. सुंदर क्षेत्ररक्षण प्रयत्न केला होता परंतु चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. ज्या ठिकाणी पहिला चेंडू फेकला गेला होता योगेशनेच पहिला चौकार आला
तर नंतर मात्र आता हा चेंडू फेकला आमिरने, मात्र आला चौकार. धावसंख्या मात्र 24. म्हणजे आतापर्यंत 7 चेंडू फेकले आणि 7 मध्ये आल्या 24 धाबा. क्या बात आहे, सुंदर आहे. क्वालिटी स्ट्रोक ज्याला म्हणतात तो मात्र स्वीप करायचा प्रयत्न केला होता. शॉट पाहिल्याच्या दिशेने मात्र चेंडू पाडवला बाउंड्रीच्या बाहेर आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार होतोय. 2 मध्ये 2 चौकार आले. आता 4च्या मात्र पाहायला मिळतोय सौरभच्या आणि संदेशनी. संदेशने छान संदेश दिला. 3 मध्ये 3 चौकार लगावले आणि संघाला नेऊन ठेवलं. धावसंख्या मात्र 28. 8 चेंडू 28 धाबा. काय सुंदर सुरुवात पाहायला मिळतोय. हे मात्र पॉवर आहे. एका बाजूला बोरी, एका बाजूला मोरा आमिर. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो, चपल चला होता फ्रंट नॉन स्टॉकच्या देशाने मात्र काय चपलता पाहायला मिळाली. रेग्युलर क्रिकेटमध्ये आणि अंडरमध्ये हाच मात्र फरक आहे. एखादा चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतोय, अगदी तशाच प्रकारे हा खेळाडू मात्र चेंडूची वाट बघत असतो. क्लोज खेळणे मात्र गरजेचं आहे. विकेट किपर थोडा दूर आहे आमिर. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर पॉइंटच्या दिशेने यास पंचाचा येथे इशारा आला, मात्र चौकार. 28 आणि 4 32 धावसंख्या. आतापर्यंत 10 चेंडू फेकले आणि 10 मध्ये आले 32 धाबा. पहिले 2 मध्ये 2 चौकार आले. मिरच्या नंतर डॉट पाडला. त्यानंतर मात्र चौथा चेंडू मात्र हा देखील चौकार. वैयक्तिक पहिलं. क्या बात आहे. बॅकला जातोय फलंदाज. जागा बदलली, सुंदर दिशा दिली. मात्र पुन्हा एकदा आला मात्र चौकार. पंचांचा येतो इशारा. 32 आणि 4 36. 11 चेंडू 36 धावा. आता धावांचा डोंगर पाहायला म्हणजे पहिल्या 2 षटकाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू असेल कोण, त्यामध्ये वैशिष्ट्य अतिरिक्त कोणताही रन्स नाही, धाव नाही या षटकामध्ये. त्यामध्ये हेलिकॉप्टर उद्यानाचा प्रयत्न केला होता. फर्स्ट गेलीमध्ये ट्रॅव्हल झाला, चेंडू पकडला. मात्र हा डॉट पाहायला मिळतोय आणि बरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 36. म्हणजे उज्ज्वला. क्या बात आहे. सुंदर स्वांग सुद्धा दोन्ही संचालित केली उज्ज्वला डीजे सोन्याच्या माध्यमातून. वळ्या पुढे मॅच कडे आकाश. डबल 333 क्रमांकाचा जर्सी परिधान केला गोलंदाज. संदेश खेळतोय वैयक्तिक 12 धावसंख्येवर आणि सौरभ खेळतोय वैयक्तिक जवळजवळ 20 धावसंख्येवर. 5 चौकार लगावले. आकाशचा पहिलाच बॉल. क्या बात. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र स्विंग केला. आउट ऑफ स्टंपच्या दिशेनं चेंडू विकेटकीपरच्या ग्रोथमध्ये विसावला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अतिथी मान्यवरांचा ताफा म्हणजे कॉम्बॉक्समध्ये पाहायला मिळतो. सामन्याचा आनंद घेताना नगरसेवक बाळीसाहेब त्यांच्याकडून पाण्याची सोय केली. सर्व अतिथींचं अगदी मनस्वी स्वागत आहे. क्या बात आहे. एक्स्ट्रा काउंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सुंदर 2 चेंडू पाहायला मिळाले गेला आकाशचं. आकाश ही सुंदरची गोलंदाजी. 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले गेलं. संघाचा सरसेनापती आहे ज्यांच्या शुभास्ते मात्र टॉस केला गेला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. आकाश. यावेळी पंचाचा 9 बॉलचा मात्र इशारा येतोय. चला एकूण 5 धाबा. 9+4 पंजा मात्र आला. पहिले 2 चेंडू काय सुंदर फेकले होते आणि मात्र यावेळी आला 9 बॉल आणि मिळाले 5 धाबा. आता योगे संदेश आणि सौर चर्चा पाहायला मिळतोय. संघाला नेऊन ठेवलं बरोबर 41 धावसंख्येवर. धावसंख्या 41. आकाश. पुन्हा एकदा यस आपण क्रीज 130 लाईन आहे. लाईन थोडा स्विंग झाला चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त रन्स. 1 रन्स मिळणार. धावसंख्या 42. आणखी मात्र शेवटचं क्लाउक होतं षटक असेल. सुंदर बॅच.
कट केलाय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. नक्कीच 3 धावा अडवल्या गेल्या आणि चौकार झाला असता एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या पाहतो आपण बिनबाद 43. म्हणजे आतापर्यंत जवळ 12 आणि 3 15 चेंडूमध्ये आले 43 धावा. ही मध्ये पार्टनरशिप आहे सौरभची आणि संदेशची. एकाच राशीचे दोन्ही खेळाडू, राशीवर काहीच नसते, रामाची रावणाची एकच होती, कर्म वेगवेगळे होते. लेस्टमच्या किंचित बाहेर जाणारा चेंडू होता. हे मात्र एक धाव पळून करतील एक बॉलच्या स्वरूपात. यस, थँक्यू पंच. एक सिंगल मिळणार, एका सिंगल धावसंख्ये मात्र पाहायला मिळतोय बिनबाद 44. सातत्याने दोघांची चर्चा पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच असेल तर कमीत कमी तुम्हाला 60-65 कारण स्कोर बनवणं गरजेचं आहे, कारण इथला उच्चांक आहे 72, 78, 80, 82 पर्यंत. यावेळी स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता पंचांची बोट उंच आणि पहिली सफलता, पहिली मर्तबा टेकन बाय गोलंदाज आकाश. कॅप्टन स्पोर्ट्सचे बालक सन्माननीय विनीतजी घर साहेबांना विनंती करतो, घारापुरी याला विनंती करून यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विनीतजी घर साहेबांना विनंती करतो. या पण कॅप्टन स्पोर्ट्सचे बालक सर्वेसर्वा या स्पर्धेसाठी 5 ब्रँडेड शूज मात्र दिले आहेत. तरी प्लीज विनीतजी घर साहेबांना मी विनंती करतोय, आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. कॅप्टन स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा पुढे ओल्या पण मॅचकडे. हा पहिलाच बॉल, नवीन फलंदाज, अगदी वेगाने चेंडू फेकला गेला. पुन्हा पंचांचा येथे अवांतर धावेचा इशारा. अतिरिक्त एक सिंगल रन्स मिळणार आणि एका रन्सने मध्ये धावसंख्या पाहतो आपण 45. 4 दशकाने 5, एक बाद 45 धावा. एका बाजूला बोरी, एका बाजूला मोरा आणि या तिसऱ्या षटकातील हा मात्र अंतिम चेंडू आहे. शेवटचा चेंडू घेणार आकाश तयार. क्या बात आहे. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बरोबर 18 फेकीनंतर आल्या मात्र 45. श्री गणेश क्रिकेट संघाने ठेवलाय आयोजन मानाचा. श्री गणेश क्रिकेट संघाने ठेवलाय आयोजन मानाचा. आयोजन मानाचा त्या हो बालई गावाचा. आयोजन मानाचा त्या हो बालई गावाचा. थँक्यू उज्ज्वला साऊंड सिस्टीम. बालेगावचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्रीधरजी माळी साहेबांकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांची धनराशी आहे. त्याचबरोबर राजेंद्र माळी साहेबांकडून स्पर्धेसाठी रोख रक्कम 3,001 रुपयांची धनराशी आहे. मी त्यांचंही अगदी संपूर्ण आयोजकांच्या वतीने अगदी मनापासून मी आभार व्यक्त करीत आहे. ओल्या पण मॅचकडे अंतिम षटक असेल गोलंदाज रितेश. 18 चेंडू फेकले, 45 आल्या. आता उर्वरित मात्र 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. किती रन्स येणार? 6 मध्ये जर 15 आले तर चांगला स्कोर मात्र होऊ शकतोय, 60 पर्यंत बदल मारू शकतोय. कमबॅक मात्र केलं ते आकाशने. फक्त 9 धावा दिल्या. सुरुवातीला दिल्या 20, नंतर आल्या 16, त्याच्यानंतर मात्र आल्या 9 आणि हा मात्र रितेशचा हा पहिलाच बॉल. समोर मात्र आहे सौरभसाठी लेग स्टंपवर चेंडूची फेकी केली होती. यास यास पुन्हा एकदा हा पहिलाच खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त रन्स मिळणार वाईट चेंडू. सलामीवर आहे सौरभ, खेळते जवळजवळ 20 धावसंख्या, 5 चौकाराचे बॅट मधून. क्या बात आहे. टॅपिंग शॉट, चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर, आला मात्र हा चौकार. आणि धावसंख्या 4 या चौकार मात्र 50 स्कोर पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. क्या बात आहे. 50 धावसंख्या स्कोरबोर्डवर मात्र आहे. उर्वरित शेवटचे चेंडू असतात त्या रन्स चेंडूमध्ये किती रन्स मात्र येणार? 50 धावसंख्या पाहायला मिळतोय. घर बसल्या क्रिकेट रसिकांचा अगदी खेळ चॅनलच्या माध्यमातून बरंच मी स्वागत आहे. रितेश यावेळेस पुन्हा एकदा उजव्या अष्टीवर चेंडू टर्न झाला. पंचांचा मात्र हा अवंतर धावेचा इशारा होता. अतिरिक्त रन्स पुन्हा एकदा. धावसंख्या मात्र 51 पाहायला मिळतो. 51 धावसंख्या. यावेळी क्या बात आहे. डिबेक्स एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने ते चेंडू मात्र आला मात्र चौकार. या 4 धावांनी धावसंख्या 55.
एक बाद 55 धावसंख्या, डबल पंजा. सौरभ खेळते वैयक्तिक जवळजवळ 28 धावसंख्येवर. सलामीवीर आहे, मध्ये चांगला आता सेट झाला आहे. यावेळी मात्र थोडा स्विंग झाला, ज्यावेळी रिलीज केला चेंडू खांद्याला टॉस केला, पंचाचा मात्र हा नो बॉलचा इशारा येतोय. अब तक 56, एक बाद 56 धावसंख्या. आता मात्र रितेशला कान मंत्र दिलाय. उर्वरित चेंडूमध्ये मात्र चांगलं तुम्हाला कमबॅक करायचं आहे. आता आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमचे वरिष्ठ समालोचक, विनोदी समालोचक दशरथजी पाटील सरांचा आगमन देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वागत सर. शपल झाला, फ्रंट बुकला आहे तिथं मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे, सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि चूक केल्याशिवाय अनुभव देखील येत नाही. कारण माणसाला मोठ्या पहाडाने नव्हेच तर छोट्या दगडाने मध्ये ठेच लागली जाते. मॅटवर हा क्रिकेटचा थरार. रितेश क्या बात आहे, लुक दिला मिडॉनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेनं उंच पुरा असा मात्र क्षेत्ररक्षक त्याकडे पाहायला मिळतोय. मात्र नक्कीच 4 धावा अडवल्या गेल्या. क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र स्थिर आहे, ते म्हणजेच एक बाद 56. क्या बात आहे, यावर सुंदर स्ट्रोक, एक देखील क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला गेला. अगदी सहज गत चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर आणि आला मात्र हा चौकार. आणि 4 धावांनी मात्र धावसंख्या 60. सर आता अंतिम मात्र चेंडू आहे. या एका चेंडूवर किती रन्स येणार? 1 येणार, चौकार येणार की मात्र रोबॉलचा पंजा मिळणार? मी मगाशी सांगितलं होतं की धावसंख्या 45 होती, जर 15 आल्या तर मात्र 60 होतील आणि मात्र 60 धावसंख्या झाल्या. कारण समोर देखील मात्र तेवढा तगडा संघ आहे, जिद्दी संघ आहे. सहजासहजी पराभव स्वीकारत नाहीत, परंतु ही मात्र एक उत्तुंग सुंदर स्पर्धा आहे. त्या स्पर्धेतून एक संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार. चला अंतिम चूल फेकण्यास सज्ज रितेश. क्या सुंदर स्ट्रोक, मात्र एक देखना फटका पाहायला मिळाला गेला सौरवच्या बॅट मधून. आणि 4 धावन धावसंख्या 64 आणि बरोबर 24 चेंडू मध्ये बनवायचे तुम्हाला 65 धापा. ऐकूया एक सुंदरस सॉन्ग. शुमाली दादा आहे डॅशिंग फलंदाज, आहे डॅशिंग फलंदाज, आहे डॅशिंग फलंदाज. कुशल म्हात्रे सुजल बंडा. थँक्यू. मी विनंती करून थांबायचं आहे, तुम्ही आपण आपला सन्मान मध्ये स्वीकारायचा आहे. श्रीतो विकासजी मडवी साहेबांना विनंती करतो यायचं कॉम्बॉक्स मध्ये, या पण यायचं आहे अगदी लगेचच आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने. बघा स्पर्धेचे मुख्य आयोजक जरी सुशांतभाई तांडेल असले तरी आपल्या मित्रांच्या शुभ हस्ते मान्यवर देखील मात्र सन्मान करतात. गेले 3 दिवस ते आम्ही पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने या सुंदर स्पर्धेचा मी विनंती करतोय कॉम्बॉक्स मध्ये विनंती असेल. मी बाळ्या गावचे विद्यमान अध्यक्ष श्रीधरजी माळी साहेबांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. समोर घेता चला चला समोर थांबायचं, तुम्ही चला तुम्ही समोर थांबायचं आहे. चला विनंती असेल. माळी साहेबांचा सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. एक वस्त्र त्याच्या खांद्यावर परिधान केलं जाईल, त्याच्यानंतर सुगंधी पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह दिला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाई सुशांतजी तांडेल यांच्या शुभ हस्ते एक वस्त्र आहे, त्या वस्त्राचा अगदी मनस्वी आपण स्वीकार करायचा आहे. त्याच्यानंतर एक मोमेंटो सन्मान चिन्ह दिला जाईल. बाळेगावचे विद्यमान अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000ची धनराशी मात्र आलेली आहे. हा आपण सन्मान स्वीकारा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर राजेंद्र माळी साहेबांना विनंती करून समोर जायचं आहे. मी विनंती करतोय महेश भावना विनंती करतोय. महेश माळी भावना विनंती असेल.
महेश माली भाऊंच्या शुभ हस्ते राजेंद्र पाली साहेबांचा सन्मान केला जातोय. एक शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटोमध्ये सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपण स्टार्टअप व्हायचं आहे. त्यानंतर विनंती असेल नगरसेवक मंगेशी कासार साहेबांना विनंती करतो समोर जायचं आहे. मी वासुदेव भावडे विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. उरण नगरपालिकेचे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते कासारे साहेबांना विनंती करतो आपण समोर जायचं आहे. मी वासुदेव साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते त्याचा आपण सन्मान करायचा आहे. ज्यांच्या शुभास्ते एक भगव वस्त्र त्याच्या अंगावर परिधान केलं जाईल. त्याच्यानंतर एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह आठवण असेल या स्पर्धेची. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपले मनापासून मी स्वतः आभार व्यक्त करीत आहे. नगरसेवक सागरजी पाणी साहेबांना विनंती करतो आपण समोर जायचं आहे. आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. मी महेश मालीने विनंती करतोय महेश भाऊंना आपण आपल्या शुभा असते नगरसेवक सागर भाऊंचा आपण सन्मान करायचा आहे. राजकारण कमी आणि समाजकारण जास्त. पंचवार्षिक वर्षामध्ये लोकांची रखडलेली कामे पूर्ण नक्कीच करणार असे सामाजिक कार्यकर्ते आज आपण या ठिकाणी आलात. आपण आपला सन्मान मत स्वीकारायचा आहे. या प्रश्नवृत्तीची विनंती आहे. चला विकास मडवी साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे समोर. चला हितेंद्र माले यांना विनंती करतोय. चला विकास मडवी या पण समोर यायचं आहे. आपण आपला आदर सन्मान मात्र स्वीकारायचा आहे. मडवी साहेब या. आयोजकांच्या वतीने एक सुंदरसं भगव वस्त्र दिलं जाईल. त्यानंतर एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा मडवी साहेबांचा सन्मान केला जाते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर कॅप्टन स्पोर्टचे विनीतजी घरत साहेब घारापूर ज्यांनी बिलॉंग केला आहे. ज्याच्या माध्यमातून स्पर्धेसाठी दिल्या गेल्या आहेत 5 ब्रँडेड शूज. मी विनोदजी घरत साहेबांना विनंती करतो आपण देखील समोर यायचं आहे. विनंती असेल महेश भाऊ माली साहेबांना विनंती असेल या आपण आपल्या शुभा असते सन्मान त्यांचा करायचा आहे. विनीतजी घरत घारापूरहून ज्यांनी बिलॉंग केला आहे त्यांचा हा सन्मान मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक वस्त्र, एक सुगंधी पुष्पगुच्छ आणि शाल दिले जातो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपले मनापासून स्वतःने आभार व्यक्त करीत आहोत. आपला सन्मान. त्यानंतर ग्रामस्थ बालेगावातील सामाजिक कार्यकर्ते श्रुत मनोहर म्हात्रे यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. मनोहरजी मात्र या पण यायचं आहे. हितेंद्र माले आपल्याच विनंती असेल आपल्या शुभा असते त्याचा आपण सन्मान करायचा आहे. बालेगावातील सामाजिक कार्यकर्ते आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. हॅलो. चला 24 चेंडू. धन्यवाद. थँक्यू. आमचे बाडेवर या कार्यक्रम प्रस्थान करता आपण पाहतोय दोन्ही नगरसेवक आहेत. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात सर. आपले मनस्वी आभार व्यक्त केले जाईल. ओल्या आपण मॅचकडे 24 चेंडू आणि बनवायचे तुम्हाला 65 धाबा. चला मी गोलंदाज पाहतो आपण प्रफुल्ला. धावसंख्या मात्र आहे स्कोअरबोर्डवर ते म्हणजेच 9. सर प्रफुल्लने काय सुंदर पहिलं शतक हाताळलं गेलं. फक्त 9 धावा दिल्या. छान मात्र कमबॅक केलंय. 6 मध्ये 9 धावा दिल्यामध्ये बनवायच्या तुम्हाला 65 धावा. एका बाजूला पाहतो आपण एका बाजूला आला होता रितेश आणि योगेशने आपण स्वतःचं खातं खुलं रितेश मध्ये धावसंख्या 9 मात्र. ओमकार बाद झाला 0वर.
आणि संघाची धावसंख्या मात्र आहे 9. आता एका बाजूला योगेश आणि दुसऱ्या बाजूला नीरज. चला आता 18 चेंडू आणि पुन्हा पंचांचा येतो 4 धावांचा इशारा. येस वाईड बॉल. चला बॉलरचं नाव सांगायचं आम्हाला. चला 9+1. यस 2 धावा मिळतील मात्र आणि 2 धाव्यांमध्ये धावसंख्या पाहायला मिळतोय 16. धावसंख्या 16 तुम्हाला पाठलाग करायचा 65 धावांचा मात्र. आणि खऱ्या तरी ए पोल मध्ये कोण खेळायला तयार नव्हता आणि आज जे 8 संघ खेळतील ए पोल मध्ये त्यांना विशेष मात्र आयोजकांच्या वतीने गिफ्ट दिला जाईल. क्या 8 संघांना 8. क्या बात आहे. पंचांचा इशारा आला मात्र चौकार. आज ए पोल मध्ये खेळणारे 8 संघ कुणी खेळण्यासाठी तयार नव्हते. हे 8 संघ तयार झाले. त्या 8ही संघांना मात्र दिला जाईल एक सरप्राईज गिफ्ट. त्या भेटीचा आपण नंतर स्वीकार करायचा आहे. पुन्हा बोलूया आपण मॅच कडे. क्या बात आहे यावाले पत्र. पंचांचा सुंदर येतं इशारा चौकार. क्या बात आहे. आमच्या कॅमेरामॅनला अगदी सलामी दिली फलंदाजानं. ही सलामी म्हणजे रात्री 2:30-3 वाजता त्यांची झोप नक्कीच उडेल. पाटील सर क्या बात आहे. सुंदर एक देखना स्ट्रोक परंतु एकच सिंगल मिळेल. या एका सिंगलने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2-25. दिल्ली अभी बहुत दूर आहे. तुम्हाला बनवायचे 65 धावा. प्रत्येक बॉलवर मोठा फटका मारावाच लागेल. शपथचा फ्रंट बुकला आला. स्टेट ड्राईव्ह खेळून काढलाय. ही अतिथी कक्षाला मानवंदन मात्र आहे. आला पुन्हा एकदा बॅट बदून हा चौकार. आज 8 संघ मध्ये स्ट्रॉंग आहेत, दिग्गज आहेत. क्या बात आहे. टॅप केलाय सुंदर लॉंग ऑफच्या दिशेनं. जेवढी सुंदर मजबूत आहे बॉडी आहे अगदी तशाच प्रकारे फुटबॉलचा वापर केला गेला आणि पाठवला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आला एक देखना चौकार आणि 4 धावन धावसंख्या आपण पाहतो स्कोर बोर्डवर ते म्हणजेच 33. बारा चेंडू आणि 32 धावा. बघा स्क्रीनवर आपण पाहतोय 12 चेंडू 32 विन. मात्र प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता. आता तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील पर्याय नाही. एका बाजूला खेळते मात्र बदूच्या जी शरीरवृष्टी आहे तो 22 क्रमांक जर्सी परिधान केला
राकेश बॉलर राकेश आणि नीरज एका बाजूला आणि एका बाजूला मात्र योगेश. नीरज आहे स्ट्रायकर मध्ये, नीरज खेळतोय स्वतःचा अद्याप 9 धावसंख्यावर. धावसंख्या झाली 33. बनवायच्या तुम्हाला 12 चेंडूमध्ये 32 धाबा. 12 चेंडू 32 धाबा. 65 टू विन. 12 चेंडू आणि 32 धावा. पहा स्क्रीनवर आपण पाहतोय गोलंदाज राकेशचा पहिलाच बॉल शपल झाला फ्रंट बुकला. पुन्हा एकदा ट्रॅपिंग पाहायला मिळतं सुंदर. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू जाते फरार. 4 धावांसाठी आला मात्र चौकार. नीरजच्या बॅटमधून तिसरा चौकार. एक सिंगल खेळते 13 धाव संख्येवर. यावर मध्ये अडवला चेंडू. एक मध्ये सिंगल मिळणार. सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालं. पहिलीच मॅच आपण एन्जॉय करतो. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला मोरा आणि बोरी अशी मॅच. ए पोल 8 संघातील हे मात्र 2 दिग्गज संघ. या संघाचा टीमसाठी वैशिष्ट्य असेल विशेष. 8 संघांना 8 गिफ्ट दिल्या जातील. क्या बात आहे. राकेश गोलंदाज तयार. राव द विकेट. पुन्हा शपलचा फ्रंट बुकला पुढे सवला गेला. एक सिंगल रोखू शकत नाही. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं मात्र गरजेचं आहे. 22 क्रमांकाचा जर्सी योगेशच्या बॅटमध्ये आल्या आतापर्यंत जवळजवळ 3 चौकार आणि मग 2 सिंगल. 12 14 आणि संघाला नेऊन ठेवलं 39. 2 मध्ये 39. यावेळी 2 फिल्डरच्या मधोमधून जसा सुईतून धागा ओवला जातोय अगदी तशाच प्रकारे चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ काव कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये चौकारासाठी. धावसंख्या 43. पुन्हा एकदा देख ना फटका. प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळतोय. काय सुंदर गोल फलंदाजी पाहायला मिळतोय मात्र नीरज आणि योगेशची. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. अंतिम चेंडू. आता 7 चेंडू आणि 7 मध्ये 18 धावांची आवश्यकता. बघा स्क्रीनवर आपण पाहतो 7 चेंडू 18 धावा. 7-18चं समीकरण मात्र आहे या तिसऱ्या षटकातील. एक अंतिम चेंडू मात्र शिल्लक आहे. दोन्ही एकाच बाजूला खेळाडू चर्चा करताना नीरज आणि दुसरा योगेश. काय नीरजची बॅटिंग पाहायला मिळतोय. आज इन्फॉर्म मध्ये आहे. बॅटला ब्रश केलाय. आहे फिल्डर तिथे परंतु एक सिंगल मात्र मिळणार. बरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर या बॅटकड मात्र आहे. थँक्यू मनीषजी आमचे क्वालिफायर पंच. आणि 18 मध्ये आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 मध्ये 17 धावांची आवश्यकता. आता कोणासाठी 17 असेल. चला नेक्स्ट मॅच या आपण टॉस साठी. टीम गणेश कृपा बालई आहे साऱ्यात लय फेमस. 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 ठीक आहे ओके 4 पटे या चला मग आता झाली संपली. 2 बॉल राहिले 2 बॉल. ओके 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 2 बॉल राहिले शिल्लक. हो सांगितलं हो ओके. हॅलो चला 6 चेंडू आणि 17 धावा. अतिशय रंगतदार मॅच. पहिलाच बॉल शपल झाला फ्रंट बुकला. आणि पहिल्याच बॉलवर आला मात्र हा देखना फटका चौकार. आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. आजूबाजूला सर्व प्रेक्षक वर्ग ते प्रेक्षकांचा अगदी मनस्वी स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमावरून. क्रिकेटच्या पटलावरील मॅटवरील अंडरआर्मचा क्रिकेटचा थरार. पहिला सामना बोरी आणि मोरा. यस फक्त हसण्यासाठी व्यत्यय जोडला गेला. क्या बात आहे. स्टेटवर खेळून काढला होता मात्र चेंडू.
मग सिंगल मिळणार. आता 4 चेंडू आणि 4 मध्ये 12 धावांची आवश्यकता. 3 चौकार तुम्हाला मारावे लागतील. बोऱ्या आणि मोरा उरणमधील जवळजवळ 40 संघ अधिक खेळले या मैदानावर खेळले गेले, ज्यामध्ये GR काढला टीमचा. अवघ्या 2 दिवसाच्या आतमध्ये संघ जमा झाले. कोणालाही कॉल करायला लागला नाही. हे खासियत आहे या आयोजनाची. शेवटचे 4 चेंडू 4 मध्ये 12 धावांची आवश्यकता. रंगतदार बॅच. आयुष्यात कुणाचे प्यादे बनू नका. बनला तर वजीर बना, हरला तर अनुभव घ्याल आणि जिंकला तर इतिहास घडवाल. आज कोणता संघ मात्र इतिहास घडवणार या बाळे चषकातून. 26 क्या वेळी मात्र सुंदर जम्प केला होता, परंतु उंची कमी पडाली. चौकार आला. आता 3 चेंडू 3 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. काय पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. तर प्रेक्षकांना विनंती आहे, जरा प्लीज आपण थोडं बाजूला व्हा, जेणेकरून आपला पट्टा आहे एखादी धाव असं येणार क्षेत्ररक्षकाची, त्याला जागा मोकळी करा फक्त. आणि प्लेयर आतमध्ये जर गेला तर पॅनल्टी लागेल तुम्हाला. जेवढी मोठी स्पर्धा तेवढं काटेकोर नियम असते, ते नियमाचं तुम्हाला पालन करावं लागेल. आमच्या चारही बाजूला आयोजक आहेत बघा. जेवढ्या टी शर्ट तुम्हाला दिसतात ना, ते सगळे आयोजक संयोजक मात्र आहेत. बाकी सूचना ज्या काय असतील ना, त्या पुढच्या मध्ये तुम्हाला दशरथ पाटील सर सांगतील कशा प्रकारे त्यांच्या शैलीमध्ये. मी सरळ जातो एकदा सरळ क्रॉस जात नाही अजिबात. तर प्लीज आपण समजून घ्या आमच्या भावना, आमच्या व्यथा. क्या बात. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक. गच्चाल क्षेत्ररक्षण. फायदा उठवला फलंदाजानं. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. काय मॅच होती. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. आहस्य आहतक. 6 मध्ये 17 बनवायच्या होता तुम्हाला. 6 मध्ये 17 बनवायच्या होत्या. 17 तर कोणासाठी होणार. आता 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये आले 4 मध्ये आले 3 चौकार आणि 1 मात्र आली सिंगल. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवर 4 चौकार लगावले गेले, 1 सिंगल आणि मात्र संघ विजयी संघाचं अगदी मनापासून अभिनंदन. ओल्या आपण बॅच कडे. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे